स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये शिवसेना आणि शिंदेची शिवसेना आणि भाजप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. कसं बघता याकडे? बघा, आम्ही सुरुवातीपासून सांगतो की भारतीय जनता पक्षाने स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिवसेना फोडण्याचं महापाप केलं आणि त्यामध्ये गद्दार एकनाथ शिंदेच्या गटाने ते पाप झेललं स्वतःवर. आता त्या पापाचं वाटेकरी त्यांना व्हावंच लागेल आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची आता गरज संपलेली आहे. शिंदे गटाची गरज संपलेली आहे भारतीय भाजपाला. आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करतीलच. आणि म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाऊबंदकीचे जे काय वार चाललेलं आहे त्यामध्ये शिंदे गटाची विसर्जन करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होईल. महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये आघाडीमधून उतरणार की स्वबळाचा? शक्यतो आमचे प्रयत्न राहतील की महाविकास आघाडीने एकत्रित लढावं, परंतु छोट्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा असते प्रत्येक पक्षाच्या. त्यामुळे चर्चा तर करणार पण कंपल्सरी नाही आहे. शक्यतो महाविकास आघाडीचा प्रयत्न करू, नाही झालं तर स्वतंत्र लढू. काल एक पवईमध्ये घटना घडली. यामध्ये रोहित आर्या याचे 2 कोटी रुपये थकवले आणि त्याने त्याच्यावर आंदोलन देखील केलं होतं मिळवण्यासाठी. त्यानंतर काल त्याने टोकाचा पाऊल उचललं, त्यानंतर त्याचा एन्काउंटर झाला. कसं बघता याकडे? खरं म्हणजे काल पवईमध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती, रोहित आर्याने निष्पाप असलेल्या काही मुलांना डांबून ठेवलं होतं आणि ओलीस ठेवलं होतं. परंतु मी मनापासून अभिनंदन करेन पवई पोलिसांचं की ज्यांनी अत्यंत कुशलतेने आणि बुद्धिचातुर्याने आरोपीला तर पकडलंच पण त्या मुलांनासुद्धा सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे. दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रामध्ये क्राईम रेट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री एक असूनसुद्धा गुन्हेगारांना धाक राहिलेलं नाही, गुन्हेगारांवर वचक राहिलेले नाही आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत. मात्र त्याच्यामध्ये त्याने आरोप केला, व्हिडिओ बनवला त्याच्यात त्याने म्हटलंय की आपले 2 कोटी रुपये आहेत ते शासनाने थकवले होते, यासाठी त्याने पाऊल उचललं असं बोललं जाते. त्याकडे कसं बघतं? शासनाकडे महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या छोट्या मोठे तर नाही मी सांगत, छोट्या छोट्या ठेकेदारांचे हजारो कोटी अडकलेले आहेत, त्रस्त झालेले आहेत, जीवन त्यांना नकोसं झालेलं आहे. त्यामुळे रोहित आर्याची आणखी पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने या छोट्या ठेकेदारांचे पेमेंट ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे. रोहित आर्या प्रकरणात दीपक केसरकरांचं नाव आलेलं आहे, याकडे कसं बघतो? आणि त्यावेळी ते शिक्षण मंत्री होते. माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत त्याने डिझाईन केलं होतं, त्याचे 2 कोटी थकवले होते, त्यावर कसं? खरं आहे ते. रोहित आर्य तसं अत्यंत बुद्धिचातुर्य असलेला आणि एक हुशार अभ्यासू असा तो तरुण होता आणि त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपले प्रोजेक्ट सादर केले होते. आता दीपकभाई केसरकर ज्या वेळेला शिक्षण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी किती प्रोजेक्ट सादर केले याची मला कन्फर्म माहिती नाही, परंतु रोहित आर्य ज्या वेळेला ज्या अर्थी सांगतोय त्या अर्थी शिक्षण खात्यातले करोडो रुपयाचे देणं आजही बाकी आहे. जसं युनिफॉर्मचा प्रयोग फसला, त्यानंतर म्हणे त्यांच्या जावयाला ते युनिफॉर्मचा ठेकेदारी द्यायची होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे तो प्रयोग फसला. त्यामुळे शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ करण्याचं काम दीपकभाई केसरकरांच्या शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकालात झालेलं आहे. भाई, बच्चू कडूसोबतच्या बैठकीनंतर फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ अशी देखील माहिती दिली आहे. 30 जून 2026 मग तोपर्यंत महाराष्ट्रातला खास करून मराठवाडा, आता कोकणसुद्धा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणजे मराठवाड्यातले विदर्भातले शेतकरी आंदोलनाला उतरतात, कोकणातले बिचारे मुकाने मार सहन करत असतात. आज संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी बागायतदार हा उद्ध्वस्त झालेला आहे आणि या उद्ध्वस्त शेतकरी बागायतदारांना वाचवण्यासाठी जर शक्तीपीठाला प्रत्येक किलोमीटरला 100 कोटी रुपये घालण्याची तयारी देवेंद्र फडणवीसांची असेल तर आत्ताच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, कोकणातल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी तुम्हाला 5,000 कोटी तुम्ही तातडीने देऊ शकत नाही. आत्तासुद्धा 31,000चं पॅकेज डिक्लेअर केलं आणि 8,000 कोटी तरी सोडलेले आहेत आणि ते सुद्धा जर शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसतील, कर्जमाफी जर होणार नसेल तर जूनपर्यंतची जी मुदत आहे
ती मान्य करू नये बच्चू कडूने, अशी माझी मनापासून इच्छा आहे. या दरम्यान आता एक जेव्हा कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू होतं त्यावेळी बच्चू कडू आणि राजू शेट्टींसह शेकडो आंदोलक जे आहेत त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्हे दाखल करण्यापलीकडे देवाभावांच्या सरकारकडे दुसरं काही आहेच नाही. आंदोलन करा, गुन्हे दाखल करा, आंदोलन करा, गुन्हे दाखल करा. मग स्वतःच्या पापक्षालन करण्यासाठी निरपराधांवर गुन्हे दाखल करण्याचं पाप जर हे देवाभाऊचं सरकार करत असेल तर असलं नतदष्ट सरकार महाराष्ट्रामध्ये आलं हे आपलं दुर्दैव.